सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार. नमस्कार. तर आज हा मी व्लॉग खूप स्पेशल कारणासाठी सुरू केलेला आहे. आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्या दोघांसाठी आणि तो दिवस ऑब्व्हियसली हा ओंकार विसरून गेलेला आहे. आणि म्हणजे मी पण ती विसरली पण नव्हती. विसरलेली. पण मी अशी नॉर्मल आपल्या आज मंडे एकतर आणि मंडे असल्यामुळे जे वर्क फ्रॉम होम सुरू पण आहे आणि कामाच्या ह्याच्यामध्ये मी विसरून गेली ती तारीख. हो. आणि अशीच मी आता नाश्ता बघा तुम्ही दिसत असेल तर आमचा नाश्ता बनतोय. राडा. मी झाकलाय राडा. ह्याला मी उभं केलंय की तो नाश्ता कव्हर म्हणजे ते मेस कव्हर करेल. सो नाश्ता बनवता नेहमी सारखं. बनवता सो नाश्ता बनवता बनवता अचानक क्लिक झालं, अरे आज तर 3 तारीख आहे. हम्म. आणि आज 3 तारीख आहे म्हणजे काय आहे 3 तारखेला? काय हे मी आहे? त्याला जाऊन म्हणजे हा बाथरूम मध्ये आंघोळ करत होता आणि मी याला आवाज यायला ऐकू मी याला बाथरूम मध्ये जाऊन असं जागा केलेलं आहे की आज 3 तारीख आहे. बाथरूम मध्ये जाऊन जागा केलेलं आहे माणूस, बाथरूम मध्ये आज झोपलाय. होतोच 15-20 मिनिटं असतो. असं काय नाही, ऍक्च्युली आम्ही संसारामध्ये एवढे रमून गेलोय की आम्हाला लक्षातच नाही आलं की आज कोणती तारीख. हे रिस्पॉन्सिबिलिटीज नाश्ता जेवण या सगळ्यामध्ये पण ऍक्च्युली डेटच ही विसरून पण गोष्ट खूप चांगली आहे की एवढं रमून गेलो की बाकीच्या सगळ्याच गोष्टी विसरून गेलो. गेली. ते बरं झालं की ती पण विसरून गेलेली. नाहीतर आज काय संपलं होतं माझं. आणि जर उद्या हा दिवस आठवला असता ना, हा मग. पक्का राडा राडा फिक्स होता. हा मग तर काय नाही, मग 1-2 दिवस तर उपाशी राहावंच लागलं असतं बिनधास्त. काय आहे की आमचं आत्ताच लग्न झालेलं आहे रिसेंटली. आणि असं आम्हाला सारखं वाटतंय. आम्हाला असं वाटतं की आत्ताच लग्न झालंय, आत्ताच लग्न झालंय. पण नाही, पण लग्न मला होऊन हा, किती महिने झालेत हे आज तुम्हाला आम्ही सांगतो. आज आमचं लग्न होऊन झालेलं आहे 6 महिने. 6 महिने. 3 फेब्रुवारी 2026 ला हा. आमचं लग्न झालं. असं म्हणते की हा मी आहे म्हणून टिकली, जसं काय 60 वर्ष हा, झालं टिकली. मी काल रात्रीच 11 वाजता त्याला हा डायलॉग मारलेला. मी हाय म्हणून टिकली. हा आवरत नव्हता काहीतरी हा. बेडरूम बघा मेस होता. तर तिथे पण मी हा डायलॉग मारला. आणि आज अचानक रिअलाइज झाला की अरे 6 महिने 6 महिने झाले. झाले. नाही, पण तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एक्साइट काय आहे, पण हम्म. जो जर्नी होता लग्न आधीचे 6 महिने आणि लग्नानंतरचे 6 महिने, ऑब्विसली तो जर्नी खूप जो डिफरंट. लग्नाच्या आधीचा होता तो खूपच डिफिकल्ट होता आमच्यासाठी. आमचं ऍक्च्युली लव्ह मॅरेज आहे आणि त्यातली त्यात इंटरकास्ट आहे. पण मग झालं म्हणजे हा म्हणजे हे पहिल्या दिवसापासून मॅनिफेस्ट केलेलंच येस, होतं. 4 इयर्स आम्ही रिलेशनशिप मध्ये येस. होतो आणि त्यातला शेवटचा एक 6 महिने तर लग्न जमवणं घरी येस. सांगणं ह्याच्यातच गेला. हो. आणि आता परत 6 महिने झालेत लग्न होऊन. हम्म. सो खूप असं खूप छान वाटतंय म्हणजे कसं काय इतकं आम्ही केलं आणि आज इथे उभं आहे म्हणजे आपल्याला त्यावेळी वाटत नसतं की पुढे कसं असेल. हम्म. पण आज ह्या पॉइंटला उभं राहून मागे बघितलं ना, खूप भारी वाटतंय येस. की वी खूपच वन मस्त एट वाटतं. लाईक 6 मंथ अॅनिव्हर्सरी तर आज आहे. आणि पण आम्हाला असं वाटलं की 6 मंथ्स जे मागचे झालेले आहेत त्याच्यावर पण एक थोडंसं नजर फेरावी. म्हणजे मागचे 6 मंथ्सला पण थोडासा भाव द्यावा आणि पाहावा की काय काय झालं होतं, किती अप्स होते किती डाऊन्स होते. हम्म. मे बी खूप सारे अप्सच होते, खूप सारी एक्साइटमेंट होती नवीन हम्म. नवीन लग्नाची. लग्नानंतरचे नवीन नवीन लाईक क्षण होते, खूप साऱ्या गोष्टी होत्या. घरात तर 1 महिना तर काय घरीच होतो आम्ही, पण हम्म. ते आम्ही सांगू तुम्हाला की हा, आम्ही जो लग्नानंतरचा प्रवास आहे, हा सांगू नकोस. आम्ही ह्या पूर्ण ब्लॉग मध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला 6 मंथ्स सांगणार मध्ये आहोत. काय काय झालं येस. हे आम्ही तुम्हाला एक ग्लिम्स देऊ आज पूर्ण लग्नाच्या दिवसभरात. तारखेपासून आम्ही लग्नाचे पण एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू की ते वेगळा लग्नामध्ये ब्लॉग कसं करू. वाटेल. ठीक पण आहे. आता हा लग्नानंतरच्या सिक्स सहा मंथ्स टू टुडे महिन्याचा लाईक आज 6 मंथ्स अॅनिव्हर्सरी. टॉपिकच आहे 6 मंथ अॅनिव्हर्सरी. आज आमची ऍक्च्युली 6 मंथ अॅनिव्हर्सरी आहे. तर ह्या 6 महिन्यामध्ये आमचा प्रवास कसा होता तो आम्ही सांगणार आहेत. आम्ही खूप साऱ्या काम. गप्पा गोष्टी करूया आपण हो. की कसं हो. आम्ही काय काय गोष्टी झाल्या आमच्या सोबत, हा. कसं आम्ही पुण्यात राहायला आलो ते सगळं सगळं सांगू. सगळं सांगतेस काय? मला कंट्रोल होत नाही म्हणजे एक्साइटमेंट. आम्ही ऍक्च्युली आता वर्किंग डे आहे, तर सगळ्या नाश्ता गोष्टी करत वगैरे करत करत आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. आपण आता जाणार आहेत लग्नानंतर काय नक्की 6 महिन्यामध्ये झालं त्या मेमरी लेन मध्ये. आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला आठवतं की गृहप्रवेश वगैरे झाला. त्याच्यानंतर देवदर्शन वगैरे चालतं आमच्या इकडे. एडेश्वरीला जातात, तुळजापूरला वगैरे जातात. ते सगळं करून आल्यानंतर तिसरा ख- का चौथा दिवस. हा, मग त्याच्यानंतर खरं असं रिअलाइज झालं की आता खरं लग्न झालं. नाही तर आपण त्या पूर्ण शॉक मध्ये असतो आणि ती जी धावपळ वगैरे सगळे असते. इव्हेंट्स चालू असतात एका हो, मागोमाग एक खूप फोटोशूट धावपळ आणि असते. हे तुम्ही चालू असतं. इंस्टाग्रामला जाऊन पाहू शकतात की आमचे किती. फोटोज हा, किती व्हिडिओ. इव्हेंट्स वगैरे कव्हर केलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली आणि ह्यांच्या इकडचे जरा रीती ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे यांच्या इथं पूजा झाली की मुलीला घेऊन जातात तिच्या माहेरी. पण आमच्या इकडे असं नाहीये, पूजा झाली की घेऊन जात नाहीत, कारण पूजानंतर असं लक्ष्मीला पाठवायचं नसतं. मग तिथे जरा टसल चालू होती. हिची फॅमिली म्हणत होती की जायचंय जायचंय, हिला घेऊन जायचंय. आणि
आमची तर अडवून बसलेले आमचे काकू वगैरे म्हणत होते की नाही जायचं नाही, पाठवायचं नाहीये अजिबात नाही, असं तसं. पण ठीक आहे, एक लास्टला. तर 3च दिवस झाले होते हो. गाईज आणि खूप शॉक होता सगळं लग्न वगैरे आणि मला लिटरली घरी जाऊ वाटत होतं की बस झालं. म्हणजे मी ज्या लग्नाची 6-7 महिन्यापासून वाट बघत होती की लग्न आहे लग्न आहे, त्याच्या तिसऱ्याच दिवशी मला घरी जाऊ वाटत होतं. हा म्हणजे ते ऍक्च्युली कसं आहे की आता थोडा लग्न वेगळा झालं, वाटत हा फॉरेन. लग्न झाल्यानंतर अचानक तिचे फॅमिली वाले सगळे चाललेले, मग त्याच्यामुळे तिला असं वाटणं साहजिकच आहे. पण ठीक आहे. आणि त्यानंतर मोस्टली आम्ही 1 महिना तर घरीच होतो. हा म्हणजे आम्ही घरीच राहिलो म्हणजे बार्शीत फॅमिली हो. सोबतच राहिलो. तर माझ्यासाठी तर काय, मी तर घरी होतो त्याच्यामुळे मला एवढं काय नाही वाटलं. लकी बॉय. पण अजून एक इन्सिडेंट मला खूप भावला होता, असं मनाला खूप छान वाटलं होतं की लग्नाचा पहिला का दुसरा दिवस होता आणि ना मी साडी जी लग्नाची पहिल्या दिवशी साडी वेअर केली होती. म्हणजे घरी आली लग्नाची साडी काढली आणि नवीन जी घरातली साडी असते ना नॉर्मल वाली हम्म. ती घातली. बिकॉज मला असं वाटलं की एक न्यूली ब्राईड आहे तर तिने असं कसं साडी वगैरे घालून राहायचं. तर ह्याची काकू ती मला खूप खूप कम्फर्टेबली म्हणली की तुला ह्याच्यात नाही कम्फर्टेबल वाटत आहे ना तर तू बिंदास ड्रेस घाल. म्हणजे त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल करून दिलं त्या रात्री की तू साडीमध्ये कशी झोपणार आहेस. पहिली गोष्ट तर एक दिवस अख्खा थकलेला त्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात हो. आणि परत मी साडी घातलेली झोपण्यासाठी. तर मला त्यांच्या काकूने ती सांगितलं लाजत की होती कारण भरपूर हा मला सगळे माहिती नातेवाईक असतात. नातेवाईक होते घरात. तर मी हा. म्हटलं की असं कसं मी ड्रेसवरच फिरू पहिल्या माझ्यासाठी दिवशी. नवीन होतं तिचं लाजणं, कारण मी तर कधी बघितलं नाही, तिला लाजता येत पण हो का? नाही. हो. आणि मग मी ड्रेस घातला आणि मी त्यावेळी खूप रिलॅक्स आय फेल्ट लाईक होम तिकडे. गावी सगळं फिरून झाल्यानंतर असा एक दिवस आलाच की आम्ही ठरवलं की आता शिफ्ट व्हायचंय, कारण थोडं आळशी झालं होतं तिकडे. हो हो. हा, कारण एकदम कम्फर्टेबल वगैरे झालेलो. सो आणि ऑफिस पण सुरू झालं होतं. सो आम्ही दोघे शिफ्ट झालो पुण्यात. हा, मग ऑफिस हिचं चालू झालेलं, ऑफिसला जाण्यासाठी बोलवत होते मॅनेजर्स. मग आम्ही डिसाईड केलं की आता पुण्यात शिफ्ट व्हायची वेळ आली आहे. आम्हाला हा फ्लॅट जो तो भेटला. त्याच्यानंतर मग लिटरली आमचे जे भांडे वगैरे घेतलेले ते पण गावीच होते, ते घरी पण आम्ही बोलवले नव्हते, त्यांनी डायरेक्टली पार्सल केलं. मग आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी इथे आलेलो काही नव्हतं, फक्त असं कपडे वगैरे घेऊन आलेलो, ते पण मोजकीच कपडे होते. आम्ही इथे आलो पहिला दिवस ते आठवतो म्हणा मला. जो आम्ही आलो रात्री 9-10 वाजता इथे पोहोचलो. इथे पोहोचलो अख्खा फ्लॅट खाली आहे. रिकामा, पूर्ण रिकामा, पाण्याचा थेंब पण नाहीये घरात. काहीच. काय पाणी ठेवायला पण काही नाही. आणि आम्हाला यायला ऍक्च्युली लेट झालेलं, 10 वाजलेले. काय पहिल्या दिवशी आलो, झाडून वगैरे काढलं, नाही साफसफाई दोघांनी केली आम्ही, आणि थकलो असल्यामुळे डायरेक्टली आम्ही झोपून झोपून गेलो. गेलो. दुसऱ्या दिवशी काम होतं, काम चालू होतं. असंच सगळं रॅन्डम त्या धुळीतच कामाला हो, बसलोय. पाणी पण नव्हतं आमच्याकडे, आम्ही पाणी ब्लिंकेट वरून मागवलं. मग असं, आणि खायला पण आम्ही आय थिंक समोसे आणि वडापाव वगैरे खाल्लेले खाल्ले पहिल्या त्या दिवसात. दुपारी तर तेच खाल्लं. 1-2 दिवसानंतर हिची जी मम्मी आहे ती मुंबईवरून आली, कारण घर आवरायचं म्हणजे त्यांना समजायला. विश्वास तर होता त्यांच्या मुलीवर की पूर्ण ती करू शकेल, असा पूर्ण विश्वास होता, म्हणून ते बघायला आले की करणार आहे आपली मुलगी. सगळं पॅकेज सामान आमच्या ज्या बॉक्सेस मध्ये आलं होतं ना त्या बॉक्सेस मध्येच होतं 2 दिवस. हा, पूर्ण म्हणजे हात पण नाही लावला शेवटी एक मी पण दुसऱ्या दिवशीच मम्मीला कॉल केला होता की मम्मी ये. आणि समज नाही रहा इधर. हो, मग तिची मम्मी आली आणि त्यांनी बघितलं की किती पसारा आहे. होतं की सगळं सामान इथे ह्या पूर्ण हॉलमध्ये पसरलं होतं. आणि आम्ही चहा पित होतो. चहा पित होतो. घर घर खेळायचा पूर्ण फिलिंग. हो. पुढे जाऊन मग एक वीक म्हणजे आम्ही थोडं सेटल होत होतो. तर मग ओंकारचे मम्मी पप्पा आले. म्हणजे असंच मला इन शॉर्ट हेच म्हणायचंय की म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी नाही म्हणजे पण मम्मीने, आजी आजोबांनी आणि ओंकारच्या मम्मी पप्पांनी या सगळ्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. म्हणजे खूपच हेल्प केली. हा, म्हणजे आपण आता असं म्हणतो की तुम्हाला दिसत असेल की एवढं असं आम्ही चालू आहे आमचं सगळ्या गोष्टी, पण ह्याच्यामध्ये ह्या सर्व लोकांचा पण आम्हाला तेवढाच पाठिंबा आहे, तेवढाच सपोर्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे आम्ही ना एक अजून विचार करा म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आणि इंटरकास्ट असताना सुद्धा म्हणजे आमच्या घरचे असे खूपच मॉडर्न फॅमिली मधून नाहीये किंवा आहे. पण ज्याही सिच्युएशन मध्ये त्यांची तिकडे खूपच मोठी थिंकिंग आहे. म्हणजे की ते छोटे छोटे विचार करत नाही बसले की लोक काय म्हणतील किंवा असं काय. ते लोकांनी आम्हाला हे जे लोक आम्ही सांगितले, माझी ज्यांचे फॅमिली, आम्ही मेन्शन केलं बहीण आम्ही झालं, हिचे सगळं. आजी आजोबा, आई, हे सगळे Even माझा भाऊ भाऊ पण पण तिचा, हे सगळे पहिल्यापासून आमचे असं खंबीर पाठिंबा म्हणून होते. त्यांनी
आमचं हा. ऐकून घेतलं आम्हाला असं. म्हणजे लग्न ठरेपर्यंत पण ते आमच्या सपोर्ट मध्ये होते, लग्न ठरवताना लग्न होताना ते आमच्या फुल सपोर्ट मध्ये होते, आणि लग्न झाल्यानंतर पण फॅमिलीचा किती इम्पॉर्टन्स आहे तुम्ही पाहू शकता. सो पुढे अजून आम्ही तुम्हाला काय काय गोष्टी सांगूच. तर पुण्याला आल्यानंतर 1 वीक ते सगळं तयारी सुरू होती, सगळं हे आवरा ते आवरा, हे सेटअप वगैरे सेटल. मग आता आमचे थोड्या दिवसानंतर रेग्युलर दिवस सुरू झाले, म्हणजे ऑफिस घरचं हे सगळं सुरू झालं, हे सगळं मॅनेजमेंट. आता सुद्धा काय मॅनेज होत नाहीये, पण चाललंय काम जेवण फ्रॉम होम डेवाला. मी आज तर आम्हाला तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला वाटलं असेल की आम्ही हे जेवताना का ब्लॉग शूट करतो, पण आम्हाला टाइम नाहीये. रियालिटी दाखवायची होती की कसं करतो आम्ही, की जेवता जेवता तिचं काम चालू. छोट्या छोट्या गोष्टी घेत होतो आम्ही, समजा एखादं वॉल पेंटिंग, प्लांट्स घेतले थोडेसे, ते लावत होतो. मग ह्या सगळ्यात पुढचे 15-20 दिवस गेले ऑलमोस्ट. आमचं आता काम संपलंय आणि आता ठरवलंय की एका ठिकाणी जायचंय. ते ठिकाण कोणालाच माहित नाहीये सध्या, ते फक्त मलाच माहित आहे, तिला पण माहित नाहीये. काय सरप्राईज आहे पाहूयाच. येस, रेडी होऊन आम्ही आता निघालोय. आमची जस्ट कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी हो. कशी स्टार्ट झाली आहे हे आम्ही हो. थोडंसं सांगितलेलं. हो, म्हणजे पुण्यात आल्यानंतर काम सुरू झालं, त्याच्यानंतर रुटीन लागून गेलेलं. पण ऍक्च्युली कसं झालं की आम्ही असे खूप सारे अकाउंट्स वगैरे पाहायचो आणि त्यातल्या त्यात फनी मुवमेंट्स आमच्यासोबत पण व्हायचे. तुला काय वाटतं कशी झाली जर्नी चालू आपली? तर मला असं आवडायचं पोस्ट करायला, शेअर करायला, खूप साऱ्या गोष्टी मी टाकत राहायची, लाईक स्टोरीला गाणी लावून काही बाकीचं पण टाकत राहायची. आणि ऍक्च्युली लग्नाचे कसं खूप झालेलं सारे की उखाण्याचे व्हिडिओज मी टाकले हो, होते. नाही त्याच्या अगोदर आपण प्री वेडिंगचे आम्ही व्हिडिओज टाकले, त्याला खूप pre-wedding. छान प्रतिसाद मिळाला आणि आमचं ते शूट पण खूप छान झालेलं मग मुंबईमध्ये लग्नाच्या केलेलं. ह्याच्यात हे सगळ्यामध्ये आम्ही मग नंतर ह्याचं शूट केलं. मग व्हिडिओज आम्ही शूट केले, उखाण्याचे जे व्हिडिओ ते बरोबर. टाकले आम्ही. तर त्याला पण खूप सारा रिस्पॉन्स आला. म्हणजे हा, आमचे हिचा काही जो काही एक video- उखाण्याचा व्हिडिओ आहे त्याला ऍक्च्युली इंस्टाग्राम वरती 3 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज हा. झालेले आहेत. आता अजून सुद्धा व्हायरल चालू हो. आहे. एक दिवशी असंच बसलो होतो, दुपारचा पाऊस पडत नव्हता आणि आम्हाला बाहेर जायचं होतं कुठेतरी, की आम्ही वाट बघत होतो की पाऊस का नाही पडत आहे वगैरे. त्या दिवशी थोडंसं हिट झालं की आपण हे सगळं बोलतोय पण लेट्स शूट समथिंग आणि लेट्स पोस्ट अ कंटेंट त्याच्याविषयी. बरोबर. तर आम्ही एक व्हिडिओ बनवला त्या दिवशी आणि तो फर्स्ट व्हिडिओ होता असा दोघांचा कोणता कपल. व्हिडिओ? तो पाऊस का नाही येते हा फिरायला हा जायचं. 300K 300Kच्या वर गेला व्ह्यूज त्याचे आणि ऍक्च्युली तो गाजला. मग तिथून आम्हाला मोटिवेशन आलं. तर आता आम्ही निघालोय रेस्टॉरंट मधून, आता आम्ही घरी चाललोय. आणि तर कसा होता एक्सपिरियन्स? खूप भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे एक सेकंड, समोरचा माणूस ठोकली त्यांनी, ठोकली ऑलमोस्ट ठोकली होती त्याने. बाई. तो मागे येतोय रिव्हर्स आणि हा, मी मोठा आवाज म्हणून 2 केला. मिनिटं थांबली म्हणलं. तर आणि एक फनी मुवमेंट झाला. खूप सारे फनी मुवमेंट झाले. खूप सारे फनी मुवमेंट झाले. तर आम्ही ह्या रेस्टॉरंट मध्ये आलोय. तर हे ठीक आहे, म्हणजे इट्स व्हेरी नाईस एज अ अँबियन्स खूपच भारी होतं. अँबियन्स वाईब खूप छान आहे. खूपच वाईब, एकदम सेक्सी वाईब आहे, ते एकदम भारी आहे. मी सांगतो काय झालं. तर आम्हाला ऍक्च्युली खायचं होतं पास्ता. मग आम्ही गेलो, मेनू मध्ये सर्च करत होतो. इटालियन हा, खायचं मग मी सर्च केलं मेनू, पण त्यांचा कसं की मोबाईल वरती आला. ते तर माहित होतं आपल्याला. हा, मग ते सर्च केलं मी पास्ता, तर येतच नव्हता पास्ता. आता मी म्हणजे जनरली कुठे गेलो पास्ता सांगतो आपण, व्हाईट सॉस पास्ता, अल्फ्रेडो पास्ता, तर सर्च करतो येत नाहीये. मी त्यांचे जाऊन रिव्ह्यू बघितले गुगल मॅपला, कारण डायरेक्टली विचारायला तरी कसं ना की पास्ता भेटतो का नाही. मग ते बोलले की आहे पास्ता आहे. मग ते बोलले अल्फ्रेडो सर्च करा. मी अल्फ्रेडो सर्च केलं तर तिथं फक्त अल्फ्रेडो स्पॅगेटी आलं. मग मला वाटलं की काय स्पॅगेटी म्हणजे काय पास्ताच असणार आहे. आणि मग त्यांना सांगून दिलं की ठीक आहे द्या म्हणून. अल्फ्रेडो स्पॅगेटी आम्ही ऑर्डर केली. हा, की तो घेऊन आला आणि सर्व करायला लागला. मग सर्व केल्यानंतर काय शेवळ्याचा भात सारखा, नूडल सारखा आलं ते. पण नाही, ते स्पॅगेटी ऍक्च्युली इटालियन पास्ता नाही, तशा वेने ते खातात ते. पण ते खूप मस्त डिश होती. हो. लाईक आम्हाला खूपच आवडली. त्या लाईक व्हाईट सॉस एकदम परफेक्ट होता. हो हो. आणि त्याच्यानंतर काय झालं एंड मध्ये की आम्ही बिल करायला गेलो. बिल केल्यानंतर ऑनलाईन करताना मी ऍप मधून पे करतो, तर
ते वाकडमधल्या कोणत्या रेस्टॉरंटला पेमेंट निघून गेलं त्याचं. मग आता आम्ही बाहेर आलो आणि रोड क्रॉस करतानाच त्यांनी हाक मारायला सुरुवात केली. अरे म्हणलं काय झालं आता. नाही आम्ही एक दिवस होतो गेटच्या हा. तिकडे. त्यांनी बोलवलं आणि ते बोलले की नाही तुम्ही वाकडच्या आउटलेटला पे केलेलं आहे. नीट बघून पेमेंट करायचं अरे नाही, आता काय ते घाई आलंच नुसती. ना. आणि कसं की ते थांबलेले असतात पेमेंटला, त्याच्यामुळे लक्ष नाही गेलं. आणि मग त्यांनी बोलून घेतलं काउंटरला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही हे ऍक्च्युली रेग्युलर होतं. ह्याच्या अगोदर ते बोलले की 10-20 वेळा झालेलं आहे आणि एकदा तर त्यांचं रेस्टॉरंटचं नावच इतकं हा आय कन्फ्युजिंग थिंक आहे. त्याच्यामुळे ते पेमेंट तिकडे गेलेलं. हा. मग तिथून आता कंप्लेंट केली, त्यांनी रिफंड पाठवला आणि आता त्यांचं पेमेंट करून आम्ही आता घरी निघालोय. म्हणजे असे आताच आम्ही येऊन- अप्स अँड डाऊन झालेले आहेत, पण इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. आमच्या 6 मंथची जर्नी आम्ही तुम्हाला शेअर केली, ती कशी वाटली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. असंच प्रेम राहू द्या. इंस्टाग्राम वरचे पण व्हिडिओ पहा. बाय. बाय.